माऊली, वारी, वारकरी संप्रदाय आणि आषाढी अशी एक मोठी परंपरा आपल्याला सर्वांनाच लाभलेली आहे. माऊली, या परंपरेविषयी बोलताना आपण अनेक संदर्भ वापरतो, माहिती ऐकतो, साहित्य सुद्धा वाचतो. पण तरी सुद्धा अजून काहीतरी राहून गेलंय असं काय वाटतं? खरी वारी आपल्याला कळलीये का? आपण करतो तशी वारी केली जातीये का? परंपरेचं वारकरी नक्की काय, कशी वारी करतात, या शंकांचं निरसन करण्याचा आज आपण प्रयत्न करूयात. त्यासाठी वारकरी संप्रदायातले अभ्यासक, प्रसिद्ध कीर्तनकार हबप ज्ञानेश्वर महाराज जोगदंड यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी. पाहूयात. जय हरी विठ्ठल. मी आत्ता पंढरपूरमध्ये आहे आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, सगळ्या पालख्या पंढरपूरमध्ये येऊन दाखल झालेल्या आहेत. काही पालख्या संध्याकाळी येतील. आषाढीचा उत्सव उद्या पंढरपूरमध्ये आहे आणि त्याचा एक वेगळा आनंद या पंढरपूरच्या तीर्थक्षेत्रावरती आपल्याला पाहायला मिळतो आहे. वारकरी संप्रदाय आणि वारी ह्याला एक अभूतपूर्व असा इतिहास आहे आणि जवळजवळ तो 700 वर्षांचा आहे. 700 वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा आजही अखंडित आहे. आज वारकरी संप्रदायामध्ये काही व्यक्ती अशा आहेत ज्या या संपूर्ण परंपरेवरती अधिकारवाणीनं बोलतात, ज्यांच्या शब्दांना वारकरी संप्रदाय मानतो, ज्यांचा अभ्यास हा वारकरी संप्रदायासाठी आणि तमाम वारकरी बांधवांसाठी आपण असं म्हणूया की प्रमाण मानला जातो. ज्ञानेश्वर महाराज जोगदंड आपल्यासोबत आत्ता आहेत, हरिभक्त पारायण. आणि जोगदंड महाराजांनी गेल्या अनेक वर्षांपासून वारकरी संप्रदायाची सेवा केली. एक प्रभुत्व वारकरी संप्रदायाच्या अनेक परंपरा आणि इतिहास या अभ्यासक्रमावरती सुद्धा त्यांचा आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. महाराज, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये. थोडंसं मला वेगळ्या पद्धतीनं आज तुमच्याकडून माहिती हवी आहे. त्यातली सगळ्यात पहिला माझा प्रश्न तो म्हणजे वारकरी संप्रदायाच्या अनुषंगानं वारी म्हणजे काय? वारकरी संप्रदायाच्या अनुषंगानं आपल्याला 2-3 अंगाने याचा विचार करता येईल की वारी हा वारकऱ्याचा प्राण आहे, वारकऱ्याचा श्वास आहे. कारण वारीसाठीच हा खरा वारकरी जगतो. हेच मज घडो जन्मोजन्मांतरी, मागणे श्री हरी नाही तुझी. तुकोबराने देवाला प्रार्थना करत असताना एकच प्रार्थना केली, पांडुरंगा मला फक्त पंढरीची वारी चुकू दे. वारी चुको निधी हरी, माझ्या जीवनातली वारी चुकू देऊ नको आणि चंद्रभागेचं स्नान माझं बंद करू नको. बाकी मला काही नाही दिलं तरी चालेल. त्यामुळं वारकऱ्यासाठी वारी ही पर्वणी, प्राण आहे त्याचा. त्यामुळं आणखी वेगळ्या भाषेत सांगायचं झालं तर वारकरी म्हणजे जसं संसारिकाच्या जीवनामध्ये दिवाळी आणि दसरा असतो, तसं वारकऱ्यासाठी दिवाळी आणि दसरा दोन्ही एकाच ठिकाणी दिवस जर कोणता असेल तर ती म्हणजे पंढरीची वारी, आषाढी कार्तिकीची वारी. महाराज, वारी कशी करावी? सगळ्या संतांना अपेक्षित असणारी जी वारी आहे तर ती गात जागा प्रेम मागा विठ्ठला. सगळ्या संतांनी हे सांगितलं की पंढरीला जात असताना तुम्ही चालत पंढरीची वारी करा. भगवंताचं भजन करत 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 जर तुम्ही वारीला गेलात तर भगवान जरा दर्शनाकरता वेगळं साधन करायची गरज नाही. तुका पंढरीशी गेला आणि पुन्हा जन्मा नाही आला. आता एक प्रश्न उरतो तो म्हणजे या आषाढीच्या उत्सवाचा. आषाढीचा उत्सव आणि त्याचं महत्त्व आणि ही परंपरा सुरू कशी झाली? आषाढीच्या उत्सवाची परंपरा तशी ही अनादी म्हटली जाते. म्हणजे भगवान शंकर हे आषाढी वारीला येत होते. भगवान शंकर तसे प्रमाण आहेत. त्रिशूळ डमरुळ घेऊन आला गिरजेचा कांत. म्हणजे ही ज्ञानोबराईपासून वारी नाही, ही भगवान शंकरापासून म्हणजे अनादी कालापासून आहे तसं विचार केला जातो. कारण इथं पहिला वारकरी, पंढरीचा पहिला वारकरी म्हणून जर कोण ओळखला जात असेल तर भगवान शंकर. आणि तसं काकड्यामध्ये प्रमाणे मी सांगितलं, त्रिशूळ डमरुळ घेऊन आला गिरजेचा कांत म्हणजे पार्वतीचा पती इथं स्वतः. आणि त्याचे पुरावे तिथे जेव्हा प्रतिवर्षी भगवान शंकर यायचे तेव्हा एके दिवशी परिवाराने आग्रह धरला, तुम्ही एकटेच जाता वारीला, आम्हाला का येत नाही, आम्हाला घेऊन जा.
आणि ते म्हणे फार गर्दी असते हो. दोन्हीचं हाट भरले घनदाट अपार मिळाले वारकरी रे, नव जो म्हणती जा वैकुंठा जी देखिली पंढरी. हे पंढरी, ज्यांनी पंढरी बघितली त्यांनी वैकुंठाला सुद्धा जायचा त्याग केला. एवढा आनंद आहे वारीचा बघितल्यामुळं भगवान शंकर यायचे. पण मग येत असताना परिवाराने आग्रह धरला. पण जेव्हा इथं आले प्रत्यक्ष तेव्हा पार्वती मातेने गर्दी बघितली. बाप रे बाप, ते म्हणे आपण नाही जाऊ शकत. म्हणून पार्वती मातेकडे इथं पद्मावती तळं म्हणून त्यांची निवासाची व्यवस्था तिकडे केली गावाच्या बाहेर. हां, त्याच्यानंतर मग नंदी आणि गणपती बाप्पा म्हणले नाही आम्हाला यायचे. मग ते चंद्रभागेपर्यंत आले. आजही त्याची साक्षी मारुतीरायाच्या समोर म्हणजे महाद्वारापाशी. तर कुठंच तुम्हाला जगात कुठंच मारुतीच्या पुढं नंदी दिसणार नाही. तो नंदी जेव्हा चंद्रभागेचे स्नान करून वरती आला तेव्हा गर्दी एवढी अपार झाली. लोक म्हणले अहो हे नंदी महाराजाला इथं कशाला आणलं गर्दीत तुम्ही? मग भगवान ते म्हणले आम्ही आता काय करा, आम्हाला इथं कुठेतरी. खरं तर ज्या वेळेला आपण वारी करतो किंवा एखाद्या तीर्थस्थानावरती जातो, तीर्थक्षेत्रावरती जातो, त्यावेळेला त्याच्या संदर्भातली माहिती, त्याच्या संदर्भातला इतिहास, आख्यायिका या जर आपल्याला माहिती असतील तर आपल्याला कारणं मिळतात किंवा आपल्याला माहिती होते की अमुक एक गोष्ट आपण का करतो आहोत. मला असं वाटतं की या आषाढीच्या निमित्तानं जोगदंड महाराजांनी सांगितलेल्या या ज्या आख्यायिका आहेत किंवा त्याच्या पाठीमागची पूर्वपीठिका आपण म्हणूया की हे सगळं का घडून येतं आहे ते आपल्याला माहिती असणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं की आपल्या प्रश्नांची बऱ्यापैकी उत्तरं आपल्याला आज महाराजांनी सांगितलेली आहेत. मग वारी म्हणजे काय असेल किंवा वारी का करावी असेल किंवा आषाढीचं जे महत्त्व आहे ते महत्त्व आणि अनादी अनंत काळापासून चालत आलेला हा उत्सव आहे जो आपण सगळेजण अगदी तनामनानं, भक्तिभावानं, श्रद्धेनं आपण साजरा करत असतो. तो असाच कालातीत राहो असं आपण म्हणूया. आपण महाराजांचे आभार मानूया. तुम्ही आमच्याशी बोललात आणि खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल अगदी मनापासून आभार. जय हरी विठ्ठल. कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी पंढरपूरमधून.